मालवणच्या राजकोट किल्ला परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातच नाही तर देशातही संताप व्यक्त होतोय। या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार शाब्दिक वॉर रंगलाय। महाविकास आघाडीने आज मुंबईत महायुती सरकार विरोधात गेटवे ऑफ इंडिया परिसरात जोडे मारो आंदोलन देखील केलंय। या आंदोलनात महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, सुप्रिया सुळे सहभागी झाले, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या आंदोलनाला काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न महायुतीने केला। यावरूनच आता परस्पर विरोधी नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत। महाविकास आघाडीच्या आंदोलनादरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली। देशाचं प्रवेशद्वार असलेल्या गेटवे ऑफ इंडिया इथं आम्ही या सरकारला गेट आउट ऑफ इंडिया सांगायला इथं जमलोय, असं ठाकरे यांनी यावेळी सांगितलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली, मात्र मगरुरीने मागितलेली माफी आम्हाला मान्य नाही। घाईघाईने महाराजांचा पुतळा भ्रष्टाचार करून उभारण्याची गरजच नव्हती। आज देशात राम मंदिर गळतंय, नवीन संसद भवन गळतंय, विमानतळाचे छत कोसळून पडतायत, पूल पडतायत, कशाची माफी मागणार आहात, असा सवालही ठाकरे यांनी यावेळेला केला। तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात पुतळे उभे आहेत, परंतु मालवणच्या प्रकरणात भ्रष्टाचार झाला म्हणून हा प्रकार घडला, असा थेट आरोप केला। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील सरकार पुन्हा सत्तेत आणू द्यायचं नाही, अशी शपथ आज या निमित्ताने आम्ही घेत असल्याचं म्हटलंय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीसाठी माफी मागितली। या माफीवीरांना घरचा रस्ता दाखवायचाच, असंही त्यांनी म्हटलं। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणं तसेच राज्यातील महिलांवर होणारे अत्याचार यांच्या विरोधात महाविकास आघाडीने शांततेच्या मार्गाने जोडे मारो आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय। पण याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने विरोधकांना सद्बुद्धी देण्यासाठी आंदोलन चालू केलं। हा प्रकार चोराच्या उलट्या बोंबा असल्याचं विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। महाविकास आघाडी जर शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असेल आणि त्याला विरोध सत्ताधारी करत असतील तर ह्यांच्यासारख्या नतदृष्ट व्यक्ती कोणीच नाही, असा थेट आरोपच वडेट्टीवार यांनी केलाय। तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे धुरंधर नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या आंदोलनावर टीका केली आहे। हे आंदोलन पूर्णपणे राजकीय असून काँग्रेसनेच इंदिरा गांधी यांच्या काळापासून शिवाजी महाराजांचा अपमान केलाय, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला। एकंदरीतच पुतळा कोसळल्याच्या प्रकरणावरून आता राजकीय शाब्दिक युद्ध चांगलंच पेटलंय। आगामी विधानसभा निवडणुकीनंतरच हे युद्ध थांबेल हे मात्र नक्की।